मी महापालिकेच्या मतदारांना तर आवाहन करतोच, परंतु महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकांचं मतदान आहे. मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्यांचं मतदान ज्या ठिकाणी आहे, ज्या प्रभागामध्ये आहे, त्या प्रभागामध्ये जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावणं हे गरजेचं आहे. आपल्याकडे बरेचसे लोक मतदानाच्या वेळेला रांग बघून कंटाळा करतात आणि मतदानाचा हक्क बजावण्यापासून बाजूला राहतात. खऱ्या अर्थाने लोकशाहीला आपल्याला मजबूत करायचं असेल तर लोकशाही पद्धतीने आपण एखादा माणूस जेव्हा निवडतो तेव्हा जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करणंही गरजेचं आहे. कधी कधी तर असं होतं की 50% खाली मतदान झालं की म्हणजे 50% लोक मतदानालाच आले नाही आणि तरी एखादा माणूस लोकप्रतिनिधी होतो. म्हणून आपल्या माध्यमातून मला आवाहन करायचंय, मतदान आपल्या पसंतीची जी पार्टी असेल, जो उमेदवार असेल त्याला करा, पण मतदान करणं हे गरजेचं आहे. मतदान हे केलंच पाहिजे. प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये लोकशाही मजबूत करणं हा तुमचा आमचा सगळ्यांचाच हेतू आहे. सगळेच पक्ष याच्या बाबतीत बोलत असतात, जागरूकता निर्माण करत असतात आणि म्हणून आपल्या माध्यमातून भिवंडीच्या जनतेला तर माझं सांगणं आहेच, प्लस महाराष्ट्रातल्या तमाम महापालिकांच्या निवडणुकीमध्ये जे मतदार आहेत त्यांनाही सूचना आहे आणि आपलं मतदान जाऊन टाका, जेणेकरून आपलं मतदान कोणी बोगस करणार नाही. आपण संध्याकाळपर्यंत वाट बघितली की कोणीतरी जाऊन आपलं मतदान बोगस टाकून येतो, असेही प्रकार बरेचदा घडतात आणि आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून बातम्या बघायला मिळतात. त्याच्यामुळे आपली जागरूकता तुम्हाला तुमचा लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आवश्यक आहे आणि त्या जागरूकतेने तुम्ही मतदान करावं, अशा प्रकारचं आवाहन मी करतो. लोकशाही मजबूत, आपलं मत म्हणजे लोकशाही मजबूत करण्यासाठी मत आहे असं समजून आपण मतदान करा.